नमस्कार मंडळी, मी सौ ज्योती रोटे. माझ्या काव्यवाचन या सदरात तुम्हा सर्व रसिक काव्यप्रेमींचं मी मनापासून स्वागत करते. सुप्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी या कुणाला माहीत नसेल अशी एकही व्यक्ती नसेल आणि त्यांच्या कवितांचं वेड कुणाला नसेल अशीही व्यक्ती मला आजपर्यंत सापडली नाही आहे. मला बहिणाबाईंच्या कविता अतिशय आवडतात आणि त्या कधीतरी सादर कराव्यात असं मनापासून वाटत होतं. त्यामुळे सध्या मी मनावर घेतलं की बहिणाबाईंच्या कविताची मालिका, त्यांच्या कवितांचं वाचन मी करेन. आणि त्यातील पहिली कविता अरे संसार संसार मी पोस्ट केलेली आहे. कृपया सर्च करा, नक्की सापडून जाईल. आणि त्यानंतरची ही दुसरी कविता आज मी तुम्हा सर्वांसमोर वाचन करणार आहे. बहिणाबाईंचे सुपुत्र कैलासवासी सोपानदेव चौधरी हे तान्हे असतानाची ही घटना, सत्य घटना बहिणाबाईंनी त्यांच्या शब्दामध्ये इथे मांडलेली आहे. फार वेळ न दवडता आपण ह्या कवितेकडेच वळूया. या कवितेतून तुम्हाला बहिणाबाईंच्या भावना नक्कीच कळतील. ऐकूया. उचलला हारा हरखल मन भारी, निजला हार्यात माझा तान्हा श्रीहरी. डोक्यावर हारा वाटमयाची धरली, भवयाचा मया आंब्याखाली उतरली. उतरला हारा हरखल माझं मन, निजला हार्यात माझा तान्हा हो सोपान. लागले कामाले उसामध्ये धरी बारे, उसाच्या पानाचे हाती पायी लागेच रे. लागले कामाले उसामध्ये धरी बारे, उसाच्या पानाचे हाती पायी लागेच रे. ऐकू ये वावराई धावा धावा घात झाला, ऐकू ये वावराई धावा धावा घात झाला. अरे धावा लवकरी आंब्याखाली नाग आला. धावा धावा घात झाला, आंब्याखाली नाग आला. अशा हाका ऐकल्याबरोबर बहिणाबाईंना त्यांचा तान्हा आठवला, ज्याला त्यांनी झाडाखाली निजवलेलं होतं. त्यांनी हातातलं काम ताबडतोब सोडून दिलं आणि त्या धावत पळत जिथे तान्ह्याला झोपवलं होतं तिकडे धावत सुटल्या. तठे धावत धावत आली उभी धावावर, काय घडे अवगत काय जात चर चर. तठे धावत धावत आली उभी धावावर, काय घडे अवगत काय जात चर चर. फणा उभारत नाग होता त्याच्यामध्ये दंग, फणा उभारत नाग होता त्याच्यामध्ये दंग. हारा उपडा पाडून तान्हा खेय नागा संग, हारा उपडा पाडून तान्हा खेय नागा संग. हात जोडते नागोबा माझं वाचवरे तान्हा, हात जोडते नागोबा माझं वाचवरे तान्हा. अरे नको देऊ डंख, अरे नको देऊ डंख तुले शंकराची आण. अरे नको देऊ डंख तुले शंकराची आण.
आता वाजव वाजव बालकृष्णा तुझा पोवा. जेव्हा तिच्या बाळाला नागोबा डंख मारेल अशी भीती वाटत होती, त्या क्षणाला तिला श्रीहरी आठवला, बाळकृष्ण आठवला आणि तिने बाळकृष्णाचा धावा केला. बाळकृष्णाला म्हणाली की बाळकृष्णा, तुझा पावा वाजव, तुझी बासरी वाजव, की ज्यामुळे नागोबा त्या सुराच्या नादाने निघून जाईल. आता वाजव वाजव बालकृष्णा तुझा पोवा. सांग सांग नागोबाले, सांग सांग नागोबाले, माझा आय करी धावा. ते वढ्यात नाल्याकडे घोर त्याचा पावा वाजे. काय अघटित घडलं पहा. ते वढ्यात नाल्याकडे घोर त्याचा पावा वाजे. त्याच्या सुराच्या रोखाने नाग गेला वझे वझे. त्याच्या सुराच्या रोखाने नाग गेला वझे वझे. तवा आली आंब्याखाली उचलल तान्ह त्याले. तवा आली आंब्याखाली उचलल तान्ह त्याले. फुकीन सनी दोन्ही कान मुके घेतीत घेतले. फुकीन सनी दोन्ही कान मुके घेतीत घेतले. देवा देवा रे नागोबा. आभार मानतीये नागोबाचे, कारण तो तिच्या बाळाला चावला नाही. देवा माझ्या रे नागोबा, नहीं तान्ह्याले चावल. स्वतः वैंसनी तान्हा माझ्या तान्ह्याशी खेळल. स्वतः वैंसनी तान्हा माझ्या तान्ह्याशी खेळल. कधी भेटशील तव्हा होतील रे गाठी भेटी. कधी भेटशील तव्हा होतील रे गाठी भेटी. येत्या नागपंचमीले आणि नरे दुधाची मी वाटी. येत्या नागपंचमीले आणि न दुधाची मी वाटी. कविता किती सुंदर आहे पहा. तुम्हा सर्वांना नक्कीच आवडेल. आवडल्यास तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद.